आप देख रहे हैं WH न्यूज। मैं आपके साथ हूँ शीतल खलसे। एक नजर डालते आज की हेडलाइंस पर। काटोल में 1095 करोड़ के विकास कार्य का हुआ भूमि पूजन। काटोल नागपुर 4 लेन महामार्ग बनेगा। जिले के पारकसिंगा, धापेवाड़ा, अदासा, वाकी दरबार का स्वदेश दर्शन के तहत होगा विकास। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, सांसद कृपाल तुमानी के हाथों किया भूमि पूजन। काटोल शहर के विकास में पूर्व नगर परिषद अध्यक्ष गट नेता चरण सिंह ठाकुर की रही अहम भूमिका। गडकरी ने की सराहना। देखते हैं हमारे काटोल विभाग के संपादक नमाजी अली की रिपोर्ट। अनेक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी आता भूमिपूजन केलेलं आहे। या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की काटोल ते मोर्शी पर्यंतचा रस्ता आता सिमेंटचा झालेला आहे। म्हणजे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणजे माननीय नितीन गडकरी साहेब। आणि आता काटोल पासून नागपूर पर्यंतचा 950 कोटीचा जो रस्ता होणार आहे त्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये नागपूरला त्या ठिकाणी पोहोचता येणार आहे। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा ज्या ज्या क्षेत्राची जबाबदारी पंतप्रधानांनी साहेबांकडे दिली त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक या देशामध्ये केलेलं आहे। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये वाढलेले आपले पालकमंत्री असे ऊर्जावान पालकमंत्री या ठिकाणी लाभलेले आहे की एक सामान्य घरातला कार्यकर्ता आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऊर्जामंत्री म्हणून त्या ठिकाणी नाव लौकिक झालेला आहे। या देशामध्ये अति दुर्गम भागापासून तर छोट्या छोट्या एनडीआर रस्त्याला सुद्धा सीआरपीएफच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आपण बघतो आहे की काटोलच्या सुद्धा अनेक रस्त्यांना आज गर्व झालेले आहे, चिकणे झालेले आहे। आणि आता तर नागपूर काटोल जो रस्ता मंजूर झालेला होता त्याचं काम सुद्धा ठाकरेजी या ठिकाणी विजय ठाकरेजी, उद्धव चव्हाणजी, माननीय उपाध्यक्षजी, अरविंद रेड्डी आणि सर्व उपस्थित पदाधिकारी आज आपल्या काटोल शहराकरता, नरखेड शहराकरता आणि काटोल विधानसभेकरता प्रचंड निधी माननीय नितीनजी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल याचा जोरात टाळावून आपण त्यांचं स्वागत करू। आज हे करत असताना नॅशनल हायवे, NHAI, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पालकमंत्री कामधेनु योजना, DPTचे 100 कोटी अंदाजे या सर्व रकमा, GSTचं भूमिपूजन आणि मोठ्या प्रमाणावर करणार या ठिकाणी आपण उद्घाटन भूमिपूजन करतो। एवढं कार्यक्रम दाखवा ही जबाबदारी घेतली की काटोलला जरी आमदार नसेल तरी या विधानसभेचा मी कार्यकारी प्रमुख आहे। तुम्ही माझ्याकडे आणून पालकमंत्री म्हणून ज्या काही योजना कुठल्या असतील आमदार नसेल तरी त्या ठिकाणी काही योजनेचा अन्याय होणार नाही। पालकमंत्री म्हणून सर्व योजना या काटोल विधानसभेला आपण देऊ एवढं त्या ठिकाणी सांगतो। अधिकारी आणि उपस्थित काटोलच्या बांधवांना आणि बहिणी, सर्वप्रथम मी काटोल नगर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने नगराध्यक्षांना, सर्व नगरसेवकांना आणि काटोलच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। एक गोष्ट मी नेहमी सगळ्यांना सांगतो की आपल्या शहरामध्ये योजना कशा आणायच्या, त्याचा पाठपुरावा कसा करायचा, याचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर चरण ठाकूर पासून घडवून ते घेतलं पाहिजे। महाराष्ट्र सरकारच्या, भारत सरकारच्या अनेक योजना आणि मी त्यांना याकरता बघितलं की जेव्हा ते आमच्या विरोधात होते तेव्हाही माझ्याकडे यायचे, बरोबर आहे तेव्हाही येतात। आणि प्रत्येक वेळा ते जेव्हा आले तेव्हा पर्यटनाच्या असेल, विकासाच्या योजना घेऊन आपल्या सगळ्यांचं श्रद्धा असतात। आणि माझ्याही मनामध्ये होतं, माझ्या आईची बरीच श्रद्धा पारकसिंगाच्या देवस्थानात होती। सतीमाया त्यांचं नेहमी आई मला माझं त्यांचं सांगायची। त्यामुळे त्यांनी स्वतः माझ्याकडे 10 वेळ येऊन पारकसिंगा, आदासा, धापेवाडा, तेलंगिरी, वाकी या सगळ्या नागपूर जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या योजनाच्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्र सरकारमधून शिफारस करून देण्याचं काम बावनकुळे साहेबांकडे, प्रोजेक्ट तयार करायचं काम तुमच्याकडे आणि दिल्लीत आल्यावर माझ्याकडे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांनी सातत्याने या सर्व योजनांचा पाठपुरावा करून आज त्या सगळ्या योजना मंजूर झाल्या आणि त्याचं आज भूमिपूजन होत आहे। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे।
आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे एक नई खबर के साथ। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें। आप हमारी न्यूज www.worldhindinews.in पर भी देख सकते हैं। धन्यवाद।